हॅलो स्टुडंट्स, आपण परत नेक्स्ट लेक्चर बघूया. आपलं काय चालू आहे? फ्लुइड डायनॅमिक्स चालू आहे. फ्लुइड स्टॅटिक्स आपल्याला आहे, आता डायनॅमिक्स चालू आहे. फ्लुइड डायनॅमिक्समध्ये आपण काय बघितलं आहे? इक्वेशन ऑफ कंटिन्युटी बघितलं आहे आणि लास्ट लेक्चरमध्ये बर्नॉलिस प्रिन्सिपल बघितले. आता बर्नॉलिस प्रिन्सिपलचे दोन मोठे ॲप्लिकेशन्स आहेत, ते बघायचे आहेत, बाकी काही नाही बघायचं. तर फर्स्ट आहे वेंचुरीमीटर आणि सेकंड आहे स्पीड ऑफ इफ्लक्स और स्पीड ऑफ ऑसिफायर. म्हणजे ऑसिफायरमधून जेव्हा एखाद्या पाणी निघतं तेव्हा त्याचं स्पीड काय असतं, रेंज काय असतं, अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज आपल्याला बघायच्या आहेत. तर आज आपण फक्त स्पीड ऑफ फ्लक्स वेंचुरीमीटर बघणार आहे, स्पीड ऑफ फ्लक्स नाही बघणार आहे. ओके, तर पहिला आपण बर्नॉलिस प्रिन्सिपल. बर्नॉलिस प्रिन्सिपल काय सांगतो आपल्याला? P1 प्लस रो जी H1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस रो जी H2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. हे आपल्याला बर्नॉलिस प्रिन्सिपल सांगतं, बरोबर? बरं, सपोज माझं एक असं इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्हाला इन्स्ट्रुमेंट ड्रॉ करून दाखवतो मी. हे असं इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, इथं एक पाईप असते. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय होतं? फ्लुइड फ्लो होत असतं. काय होत असतं? फ्लुइड फ्लो होत असतं. आपलं फ्लुइड कोणतंही असू शकतं, त्याचं डिपेंड कोणतंही असू शकतं, वॉटर जनरली आहे. बरं, इथं आपण दोन पॉईंट कन्सिडर करू, इथं आणि इथं. ह्याचं जे क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याला आपण ए म्हणूया. ह्याचा क्रॉस सेक्शनल एरिया ह्या पाईपचा त्याला आपण ह्याला A1 म्हणूया, ह्याला A2 म्हणूया. ओके, बरं. Velocity of liquid at this point be V1, velocity of liquid at this point be V2. बरं, हे कशासाठी काढतोय आपण? स्ट्रीमलाईन फ्लोसाठीच भेटतं. कशासाठी? स्ट्रीमलाईन फ्लोसाठी. बरं, ह्याच्यामुळं काय होतं? हे आपण कॅपिलरीज आहेत. काय कॅपिलरी ट्यूब तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघितलं असेल. तर ह्या ज्या कॅपिलरीज आहे ह्याच्यामध्ये काय होतं? वॉटर लेवल राईज होतं. काय होतं? वॉटर लेवल राईज होतं, ऑफ फ्लुइड लेवल राईज होतं. समजलं? काय होतं? फ्लुइड लेवल राईज होतं. आणि ह्याच्यामध्ये पण थोडं काहीतरी होणार. ओके, समजलं? बरं, इथं प्रेशर असणारा आहे P1, इथं प्रेशर असणार आहे P1 आणि ह्या पॉईंटला प्रेशर असणार आहे P2. बरं, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ना ह्या पॉईंटच्या आहेत. ओके, काय आहेत? ह्या पॉईंटच्या आहेत. मी जस्ट इथं लिहिलेलं आहे, खरं ह्या पॉईंटच्या रिलेटेड आहे. ओके, बरं. आता ही जी हाईट आहे ह्यांच्यामधला जो हाईटचा डिफरन्स आहे, ओके, त्याला मी H म्हणतो. हे जे हाईटचा डिफरन्स आहे त्याला मी काय म्हणणार आहे? H म्हणणार आहे. ओके, बरं. वेंचुरीमीटर कशासाठी यूज करतो आपण हे तुम्हाला सांगतो. हे काय झालं आपलं? वेंचुरी, और ह्याला वेंचुरी ट्यूब म्हणतात. आपल्या सिलेबसमध्ये वेंचुरी ट्यूब म्हणून आहे, ह्याला वेंचुरी मीटर पण म्हणतात. ओके, आपल्या हे कशासाठी यूज करतो आपण ते तुम्हाला सांगतो. ओके, टू मेजर रेट ऑफ फ्लो. काय? टू मेजर रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड. टू मेजर रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड, और त्याला आपण काय म्हणू शकतो? स्पीड ऑफ लिक्विड. काय म्हणू शकतो? स्पीड ऑफ लिक्विड. बरं, रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विडला आपण कसं लिहितो? एरिया इंटू वेलॉसिटी. रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड काय असतं? एरिया इंटू वेलॉसिटी. आता हे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटीमध्ये बघितलं आहे. रेट ऑफ फ्लो ऑफ लिक्विड कॉन्स्टंट असतं. बरं, आता आपण बर्नॉलिस प्रिन्सिपलनं बघूया काय होतं. बर्नॉलिस प्रिन्सिपल काय? P1 प्लस रो जी H1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर इज इक्वल टू P2 प्लस रो जी H2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर. हे आहे.
बरं ह्याच्यामध्ये बघायचं हे जे 2 पॉईंट्स आहेत ओके, हे जे 2 आपण कन्सिडर केलेले पॉईंट्स आहेत ते एकाच हाईटवर आहेत फ्रॉम दी ग्राउंड लेवल. इथं H1 आणि H2 हे काय आहेत, हाईट फ्रॉम दी ग्राउंड लेवल. काय असतं, हाईट फ्रॉम दी ग्राउंड लेवल. आपण ती डायग्राम तुम्ही जर मागचं लेक्चर जर नीट तुम्ही केलं असेल तर तुम्हाला हे समजणार, नाही तर नाही समजणार. तर मागचं लेक्चर ज्यांनी नाही केलं त्यांनी पहिला बघून यायचं आणि मग हे बघायचं. ओके चला, तर आपलं हे काय होतं H1 H2 दॅट इज हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल इज H1, हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल ह्या पॉईंटची H2 होती. बट ह्या पॉईंटची हाईट फ्रॉम ग्राउंड लेवल सेमच आहे. ओके, मग ती काय H आहे बरोबर. तर मी ह्याला आपण P1 प्लस रो जी एच लिहितो प्लस हाफ रो V1² इज इक्वल टू P2 प्लस रो जी एच, परत ही हाईट काय सेम आहे, प्लस हाफ रो V2². ओके, तर रो जी एच कट होतं. तर मी असं लिहिलं P1 मायनस P2 इज इक्वल टू काय येतं बघा, हाफ रो V2² मायनस हाफ रो V1². ह्याला मी हाफ रो कॉमन काढतो ह्याच्यामधून, हाफ आणि रो कॉमन काढतो ह्याच्यामधून. तर काय येतं बघा V2² मायनस V1². हे येतं काय येतं V2² मायनस V1². तर इक्वेशन काय आलं आहे, P1 मायनस P2 इज इक्वल टू हाफ रो V2² मायनस V1². ओके बरं, आता तुम्ही जर बघितला हे जे वॉटर हे काय स्टेशनरी आहे, काय आहे स्टेशनरी आहे, हे फ्लो होत नाही. काय होतं आहे, फ्लो होत नाही. इथलं वॉटर फ्लो होतं आहे खरं हे वॉटर फ्लो होत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण जर ह्याला मोनोमीटर टाईप बघितलं ओके, और मोनोमीटर टाईपच बघायला लागणार. काय मोनोमीटर टाईप बघितलं त्याच्यावर आपण काय घेत होतो, P1 मायनस P2, P1 मायनस P2 इज इक्वल टू रो जी एच. ओके, काय घेत होतो, रो जी एच घेत होतो बरोबर, समजला. P1 मायनस P2 काय घेत होतो, रो जी एच घेत होतो. तर P1 मायनस P2ला आपण काय घेणार, रो जी एच इज सॉरी P1 मायनस P2ला काय घेणार, रो जी एच इज इक्वल टू हाफ रो V2² मायनस V1². रो कट, तर आपला फॉर्म्युला काय येतो बघा, V2² मायनस V1² इज इक्वल टू 2GH. हा झाला वेंचुरी मीटरचा फॉर्म्युला. ह्याच्यामध्ये सपोज तुम्हाला कधीतरी ह्याच्यामध्ये V1ची वेलॉसिटी दिली असेल, तुम्हाला इथली V2ची वेलॉसिटी काढायची असेल, तुम्ही हाईट फाइंड करून हे काढू शकता. ओके, ह्या फॉर्म्युलानं काढू शकता. सपोज कधी कसं होतं ते वेलॉसिटीज देत नाहीत. ओके, जरी वेलॉसिटी दिली तर हाईट देत नाहीत आपल्याला. असं काहीतरी करतात, काहीतरी वेगळं काहीतरी दिलं असेल, इन टर्म्स ऑफ एरिया दिलं असेल. काय इन टर्म्स ऑफ एरिया दिलं असेल तर आपल्याला इक्वेशन माहिती आहे A1 V1 इज इक्वल टू A2 V2 बरोबर. काय माहिती आहे, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. बरं, ह्याच्यामधून आपण असं लिहू शकतो की V1 बाय V2 इज इक्वल टू A2 बाय A1, और उल्टं V2 बाय V1 इज इक्वल टू A1 बाय A2. तर ह्याच्यात तुम्हाला फक्त थोडंसं कन्स्ट्रक्शन करायला लागेल. तुम्हाला काय करायला लागणार आहे, ह्या सगळ्या ह्याच्यातनं काय करायचं, V1² बाहेर काढा. V1² बाहेर काढला काय येतं, V2² अपॉन V1² मायनस 1 इज इक्वल टू 2GH. आणि ह्या जागी काय करायचं, हे टर्म टाकायचं आणि आन्सर सॉल्व करायचं. ओके, ह्या जागी हे टर्म टाकायचं आणि आन्सर सॉल्व करायचं. असं करून तुम्ही वेंचुरी मीटर्सचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. ह्याच्यात बाकी काही जास्त विचारत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त हे हाईट विचारतील एक तर, और इथं वेलॉसिटी विचारतील, इथं वेलॉसिटी विचारतील, और एरिया विचारू शकतात. मग वेलॉसिटी V1 V2 काढून ह्या इक्वेशनमध्ये टाकून तुम्ही एरिया काढू शकता. असं काहीतरी विचारू शकतात. और रेशोज ऑफ एरिया विचारला तर रेशो ऑफ एरिया V1² हे बघा, आपल्या जर रेशो ऑफ एरिया A1 बाय A2 विचारलं तर आपण त्याचं रेशो ऑफ एरिया काय असू शकतो, V2 बाय V1. असं